आणि हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी हे स्वतःच दहशतवादी असल्याचं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलेलं आहे। राहुल गांधींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचं रामदास आठवले यांनी वक्तव्य केलंय। मेरे साथ है रामदास आठवले साहब। सर, राहुल गांधी के भाषण के बाद जो बहस चल पड़ी है, आप लोग कह रहे हैं हिंदू धर्म का अपमान हुआ है, सामने से कहा जा रहा है कि नहीं, उन्होंने तो ये कहा कि हिंदू धर्म के नाम पर बीजेपी और प्रधानमंत्री जो है वो गलत नीतियां चला रहे हैं, लोगों को डरा रहे हैं। आप इस पर क्या कहना चाहेंगे? मुझे लगता है कि माननीय प्रधानमंत्री जी लोगों को नहीं डरा रहे हैं और हिंदू समाज को आतंकवादी बोलना ठीक नहीं है। मतलब और भारतीय जनता पार्टी और माननीय नरेंद्र मोदी जी डेमोक्रेसी को मानते हैं, लोकतंत्र को मानते हैं, लोगों पर उनका विश्वास होता है। राहुल गांधी जी को बयान में और उनके आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है और वो मतलब समाज में फूट डालने का काम कर रहे हैं। इन लोगों ने मतलब संविधान का विषय सामने लाकर ये संविधान बदलेंगे, ये 400 पार हो जाएंगे तो मतलब ये संविधान बदलेंगे, इसी तरह का प्रचार करके लोगों के साथ ब्लैकमेल करने का काम इन्होंने किया था, समाज को तोड़ने का इन्होंने काम किया था। अभी हिंदू समाज को तोड़ने का काम ये कर रहे हैं। तो मुझे लगता है कि राहुल गांधी के जो बयान है उसका विरोध करते हैं और उन्होंने समाज में फूट डालना बंद करना चाहिए। आप ये कह रहे हैं कि राहुल गांधी ने हिंदुओं को आतंकवादी कहा, ये आपका आरोप है? हाँ, मुझे लगता है कि उन्होंने बोला है ना, हिंदू आतंकवादी है, बीजेपी वाले आतंकवादी है, इसी तरह की भूमिका रखी है। लेकिन राहुल गांधी और कांग्रेस पार्टी आतंकवादी है। मतलब उन्होंने चुनाव में इसी तरह की भूमिका रखकर समाज में फूट डालने का काम किया। ये तो आप बड़ा बयान दे रहे, कह रहे हैं कि राहुल गांधी आतंकवादी है। नहीं, आतंकवादी मतलब जो अगर हिंदू को आतंकवादी बोल रहे तो राहुल गांधी आतंकवादी है। राहुल गांधी के लिए भी रामदास आठवले ने इन्हीं शब्दों का प्रयोग कर दिया है। जाहिर सी बात है, इस पर अब ये जो बहस राहुल के भाषण से शुरू हुई है वो और तेज होने वाली है। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। रामदास आठवले यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी हे स्वतःच दहशतवादी आहेत, आपली प्रतिक्रिया? आहे की रामदास आठवलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विचार सोडलेला आहे आणि ते सत्तेच्या विचारासोबत केलेले आहे। त्यांना हे दिसलं नाही की राहुल गांधींनी सांगितलं की बीजेपीचे लोक मोदी RSS म्हणजे हिंदू नाही, हिंदू समाजाला अहिंसक आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये भगवान शिवाचं जे आहे ते उदाहरण दिलं, शंकराचं उदाहरण दिलं, महादेवाचं उदाहरण दिलं की डाव्या हातात त्रिशूल आणि उजव्या हाताची अभय मुद्रा, म्हणजे हिंदू धर्म हा अहिंसक आहे पण बीजेपीचे लोक हिंसा पसरवतात। त्यांनी उदाहरणं दिले। नीटच्या मुलांसोबत जे पेपर फूट झाली ते हिंदू नाहीत का? एवढं मोठं तुम्ही बेरोजगारी वाढवली ते हिंदू नाहीत का? पेपर लीक करून तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या नाहीये, हा हिंदू लोकांवर अत्याचार नाहीये का? तर त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म हा अहिंसक आहे, अहिंसा आणि प्रेम शिकवणार आहे, सत्यम सुंदर शिकवणार आहे, पण त्याच्या विपरीत वागणूक जी आहे ती भाजपची आहे। त्यांनी अयोध्येचं उदाहरण दिलं, रामाचं उदाहरण दिलं। या सगळ्या गोष्टी आहे आणि भारत हा एक आहे आणि सिख धर्माच्या गुरुंचं, भगवान शंकरांचं, सगळ्यांचे ख्रिस्तांचं, नंतर मुस्लिम धर्माचं, सगळ्या धर्माचं त्यांनी सांगितलं की हे सगळे म्हणजे आपण भारत आहोत, म्हणून आपण सेक्युलर आहोत, आपण दुसऱ्या धर्माचा सन्मान करतो, आपण अहिंसक आहोत, पण बीजेपीचे लोक हिंसक आहेत। शेतकऱ्यांना आतंकवादी कोणी म्हटलं, शेतकऱ्यांना नक्षलाईट कोणी म्हटलं, पाकिस्तान परस्त कोणी म्हटलं, हे सगळे बीजेपीचे मंत्री लोक होते। ज्या लोकांनीच हिंदू धर्माचा जो आहे तो अपमान केलेला आहे ते त्यांनी काल लक्षात आणून दिलं, त्याच्यामुळे त्यांना ते झोंबलेलं आहे। सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा त्याच्यामध्ये झोंबलेलं आहे त्यांना। ठीक आहे अतुल लोंढेजी, आभार आपल्या। आपण एबीपी माझाशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।